नावेत पाणी शिरल्यामुळे नावेचं संतुलन बिघडलं आणि सगळे पाण्यात बुडाले. बुडालेल्यांना वाचवण्याचा मी प्रयत्न केला, मात्र अपयशी झालो, अशी खंत नागपूरच्या वेणा जलाशयातल्या अपघातात बचावलेल्या रोशन दोडके यानं व्यक्त केली आहे. खूप दिवसानंतर सर्व मित्र एकत्र आल्यानं सहलीला जाण्याचा प्लॅन बनला होता. सेल्फी आणि फेसबुक लाईव्हमुळे हा अपघात झाला नसल्याचं रोशननं सांगितलं. नावेतले काही जण सतत फोटो काढत होतो, त्यांना आपण फोटो काढू नका असंही सांगत होतो, असं रोशननं सांगितलं. मात्र अशात नावेचं संतुलन बिघडलं आणि नाव उलटली, असं रोशननं म्हटलंय. या अपघातात बचावलेल्या युवकांची स्थिती सध्या स्थिर आहे, मात्र स्थानिक नागरिक अतुल बावणीच्या फुफ्फुसात पाणी गेल्यानं त्याच्या मेंदूला इजा झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनानं दिली आहे. या अपघातातून बचावलेल्या रोशन दोडकेशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. रविवारी नागपूरच्या वेणा जलाशयात दुर्दैवी घटना घडली. सहलीसाठी गेलेले 8 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यापैकी सुदैवाने 3 जण या अपघातातून वाचले. त्यापैकी एक रोशन दोडके आता आपल्यासोबत आहे. रोशन, काय सांगता येईल, काय झालं होतं त्या दिवशी, कसं काय तुमचा प्लॅन बनलेला होता? मी काही कारणास्तव या हॉस्पिटलला मी काम करतो ॲज अ PRO म्हणून. काही कारणास्तव मी इकडे माझी बायको आणि मी रूम करून राहतो. सगळ्या मित्रांशी 2-3 महिने झाले भेट नव्हती झालेली, म्हणून सगळेजण मला भेटायला रविवारी आले. भेटलो, अचानक प्लॅन झाला फिरायला जायचं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी फिरायला गेलो. बाहेर थोडीशी मजा केली आणि डोंगे सुरू होते आपले मच्छीमारांचे. ते एका जणाला विचारलं, फिरवशील का? हो बोलला. आम्ही गेलो फिरायला. गेल्यानंतर थोडा वेळ फिरलो. त्याचा डोंगा फाटलेला होता खालून. थोडं थोडं पाणी आलं आणि जे म्हणतात आहे बाकीचे की सेल्फी फोटो या चक्करमध्ये आमचा डोंगा बुडला, तशातला काहीच भाग नाही. डोंग्यात पाणी व्हायला लागलं. पाणी आलं म्हणून एक जण उभा झाला, डोंग्याचा बॅलन्स गेला आणि डोंगेवाला काही न सांगता तो सुद्धा उभा झाला, तर डोंगा पूर्ण आडवा तिडवा होऊन डुबायला लागला. त्याच्यातनं आम्ही डोंग्यात खाली पडलो. खाली पडल्यानंतर लगेच मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला. एकाला केस ओढून काठापर्यंत आणलं आणि बाकीच्यांना नाही वाचवू शकलो. त्यामध्ये माझा भाऊ, एक डोंगेवाला आणि मी. बाकी माझे सगळे मित्र तिथेच अडकले. मी पुन्हा जायचा प्रयत्न केला, पण मला कोणी जाऊ दिलं नाही आणि गेल्याच एका तिथल्या व्यक्तीने मला मारलं की जाऊ नको. मी परत आलो आणि मी कोणाला वाचवू शकलो नाही. जसं म्हणतायत की फेसबुकवरून लाईव्ह सुरू होतं, फेसबुक लाईव्ह सुरू होतं, त्याच्यानंतर पण माझा आवाज होता की म्हटलं उभा नका राहू, डोंगा हलवू नका, बसून राहा, फोटो काढू नका. त्याच्यातही माझा आवाज होता. ज्यांनी बघितलं असेल ते ऐकू शकतात, माझाच आवाज होता. पण काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं. आणि जे काही लोक वार्तालाप करतात आहेत ते चुकीची करतात आहे की आम्ही मद्यपान करून होते. माझे 2 मित्र त्याच्यात मद्यपान करून होते. मी नाव नाही घेऊ शकत त्यांचे, ते आज नाही राहिले. पण आम्ही बाकी जेही होते ते आम्ही आमची काळजी, आम्ही आमची खात्री करूनच या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही गेलेलो होतो. ते जे फेसबुक लाईव्ह झाला आणि त्यानंतर जो अपघात झाला त्यात किती अंतर होतं? तुम्ही तेव्हा कुठे होते? जिथे अपघात झाला त्याच्या 2 ते 3 मिनिटं आधी आमचं फेसबुकवर लाईव्ह सुरू होतं आणि तो डोंगा जसा हल्ला, सगळे घाबरले, सगळं बंद पडलं आणि लगेच तो डोंगा कंट्रोलमध्ये नाही आला, तर आम्ही तिथनं पडलो खाली सगळेजण. अपघाताचं ठिकाण किनाऱ्यापासून म्हणजे काठापासून किती दूर होतं? म्हणजे ते किती, तिथपर्यंत येणं किती चॅलेंजिंग? जवळजवळ 150 ते 250 मीटर. आतमध्ये काही असं तुम्हाला पोहता येतं? गाळ वगैरे असं जाणवलं होता? पोहायचं थोडंफार येत होतं. पोहून कसं वाचवायचं, कसं वाचायचं एवढं माहिती होतं. मी दोघांना केस पकडून वाचवलं, पण तेच 2 माझ्यासोबत आहेत, बाकी कोणी नाही. पुन्हा तुम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला होता तिथे इतरांना वाचवण्यासाठी? त्यावेळी खूप वेळ होऊन गेला होता. मला खूप जणांनी पकडलं. मला असं म्हणतात बाकीचे जण की मी बाकीच्यांना मारलं सुद्धा की मला सोडा, जाऊ द्या. मी सगळ्यांच्या पाया पडलो, कोणी जाऊ नाही दिलं. मी वाचवू शकलो असतो, गेलो असतो तर. अपघात झाल्यानंतर जेव्हा तुम्ही काठावर आले त्यानंतर गावकरी कसे आले तिथे आणि तिथली काय परिस्थिती? 4 लोक तिथे होते, बाकी सगळे 1-1.5 तासानंतर तिथे
भीड जमली. तोपर्यंत 4 जण होते. 4 पकडून ठेवलं, जाऊ नाही दिलं. माझे सर अजय सर आले, त्यांनी भरपूर प्रयत्न केले अजय सरांनी. ते आले म्हणून आज आम्ही इथे पोहोचलो, नाही तर मी सुद्धा तिथे त्यांना वाचवायसाठी गेलो होतो. मी नसतो परतलो मी, असं मला वाटत आहे. तुमचे मित्रांचे जे रिलेशन्स होते, मित्रत्व हे कधीपासून होतं? लहानपणापासून मित्र होते सगळे. त्याच्यात एक माझा मामे भाऊ पण होता. अजय सर आले म्हणून त्यांनी आम्हाला वाचवलं, बाकी कोणी नाही. जो घडलेला प्रसंग आहे तो अत्यंत दुःखद आहे, तो सर्वांसाठीच धक्कादायक आहे. नागपूरसह सर्व समाजाला यामुळे एक चटका लागलेला आहे आणि यापुढे अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये असंच सर्वांचं एक इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.